पलीकडे असणारा जो क्रिमिनल आहे त्याला कुणीही वकीलपत्र त्याचं घेणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या परिवाराबरोबर त्या ठिकाणी भक्कमपणे आहे। मीडियासुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहे। काल पुण्यामध्ये आंदोलन झालं, 4 तास सगळं आंदोलन झालं। घटना संतापजनक आहे। त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलेलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी हे आंदोलन संपवलं। ज्याचं समाधान झालं का राज्य सरकारच्या चर्चेशी? काय ते आता तुम्ही चर्चा केली, काय बोलणं झालं होतं आंदोलनात? एकतर काल जे काय आंदोलन झालं, लोक भावनिक आहेत, परिवार भावनिक आहेत, या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा लोक तिथं भावनिक आहेत आणि त्या अनुषंगाने लोक रस्त्यावर उतरून त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी तिथं प्रयत्न करत होते। खरं तर पीएम होत असताना सुद्धा बराच वेळ तिथं लागला। ठीक आहे, काही प्रक्रिया असेल त्यामुळे वेळ लागला असावा, पण मग एवढा जर विलंब या ठिकाणी होत असेल आणि त्याच्याचबरोबर हे सगळे अभ्यासू लोक आहेत, त्यांनी आकडेवारी काढली तर पॉस्को केसमध्ये असू द्या नाहीतर रेपच्या केसमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, नाहीतर बहुतांश उदाहरणं आहेत की एखादा क्रिमिनल हा जेलमध्ये जातो आणि काही दिवसानंतर बेलनी बाहेर येतो। मग या चिमुकलेला न्याय कसा मिळणार अशी लोकांची भावना तिथं होती। म्हणून जेव्हा सकाळी का दुपारी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी इथं आल्या होत्या, काकी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा सीएम साहेबांबरोबर या लोकांचं बोलणं करून दिलं। काल सुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं बोलणं सुरू करून दिलं। सीएम साहेबांनी शब्द दिलाय जो आता इथे असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला, 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू। तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार आहे। त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे। माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, ही जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच, पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे श्रीबून हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं। मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी। कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो। आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा, पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठंही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाहीये, त्याला स्पेशल परवानगी लागते। त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नाकार दिला, तो परत पाठवला। तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ट आहे। म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे, त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी। आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या। त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। काल राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली। राज्यात एवढा संताप झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली, मग राज्यातल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाला निर्देश दिले असते, बालविकास आयोगाला निर्देश दिले असते। कोपर्डीच्या घटनेला 10 वर्ष झाली, फास्ट ट्रॅक कोर्टाचा खटला चालवला, अजूनही आरोपी तसे आहेत। या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा फायदा काय? दादा, माझं हेच मत आहे, तुम्ही बरोबर म्हणत आहात। त्यामुळे मी परिवाराशी बोलत असताना आणि काल सुद्धा मी जेव्हा नचरापूरला गेलो होतो तिथं सामाजिक कार्यकर्ते आणि काही वकील संघटनेतील लोक तिथं आले होते। याच्यामध्ये मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं, सुप्रीम कोर्टची एक बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980ची, त्याच्यामध्ये
मागणी राज्य सरकारकडनं जेव्हा केली जाते तेव्हा कॅपिटल पनिशमेंटची मागणी केली पाहिजे आणि ती जर केली तर निकाल हा 100% तिथं लागू शकतो. पण कायदा जो आपला आहे, कायदा आजचा, तोच काही प्रमाणात चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पळवाटा आहेत. म्हणून कायदा, जी तुमची आणि सगळ्यांची मागणी, कायदाच हा बदलला गेला पाहिजे आणि त्यालाच मी म्हणतोय शक्ती कायदा हा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये जे बदल केले आहेत त्यातून हे असे चुकीच्या प्रवृत्तीचे चिरकुट माणसं जे असे कृत्य करतात ते त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुमची मागणी आणि लोकांची मागणी जी आहे, कायद्यामध्येच बदल करा आणि तीच सगळ्यांची मागणी असल्यामुळे सरकारने शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावले उचलावीत. आणि जर सरकारने निर्णय घेतला की पुढच्या 2 दिवसात 10 दिवसात जेव्हा केव्हा की शक्ती कायदा पास करण्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवण्यात यावं, आम्ही विरोधात असणारे जे कोणी आमदार आहेत, कार्यकर्ते म्हणून त्याला पाठिंबा देऊन हा शक्ती कायदा लवकरात लवकर पास जर झाला तर तुम्ही म्हणता तसं 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जो निकाल लागत नाही तो निकाल काही महिन्यांमध्ये तिथं लागू शकतो. पण त्याला कायदा बदलावा लागेल. फाशी द्या, 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 फाशी द्या. इसके अलावा महिला आयोग भी खाली पड़ा हुआ है. हमेशा जब ये घटना होती है तब ये सारी बातें हाईलाइट होती हैं. कहाँ चूक हो रही है, क्योंकि ऐसी घटना ये पहली बार नहीं, इससे पहले भी हमने बदलापुर में भी देखा, कुपड़ी में भी देखा. ये घटनाएं लगातार बढ़ रही. कानून का डर नहीं है कहीं. देखो, हम सबका कहना है कि अगर कोई नेता है, उसके परिवार में अगर एक आधी बच्ची होगी या बेटा होगा, उसके लिए प्रोटेक्शन होता है. कोई अमीर व्यक्ति होगा तो वो प्राइवेट सिक्योरिटी रख सकता है. लेकिन जो कॉमन मैन है, इनका बेटा हो, बेटी हो, जो स्कूल जाती है, कॉलेज जाती है, उनके प्रोटेक्शन के बारे में जिम्मेदारी तो सरकार की होती है.